हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना खवा ना गुलाबजामू प्रीमिक्स ना मिल्क पावडर तरीसुद्धा रसरशीत असे गुलाबजामू अगदी 10 मिनिट. आज आपण ब्रेडपासून गुलाबजामू बनवणार आहोत आणि कोणाला समजणार सुद्धा नाही की हे ब्रेडचे गुलाबजामुन आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपल्याला अगोदर गुलाबजामुनसाठी लागणारा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतले. आता हे छान मिक्स करून आपल्याला मीडियम गॅसवरच ह्याचा छान असा पाक बनवून घ्यायचा आहे. एकसारखं मिक्स करीत राहायचं म्हणजे खाली साखर लागणार नाही. आणि अशा पद्धतीने पाहू शकता एक साधारण 3-4 मिनिटानंतर मी चेक करून पाहते पाक झालाय का. तर थोडासा चिकट लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे मी 2 विलायच्या सालीसकट ठेसून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्यात. आणि आपल्याला विलायची शेवटीच टाकायची, मग जी विलायचीचा सुगंध टिकून राहतो. आणि आता पाक झालाय आपला, मी गॅस बंद करते आणि आपल्याला आता पुढची तयारी करून घ्यायची. तर इथे मी एक साधारण 7 ब्रेड घेतलेत. आता आपल्याला ह्याच्या ज्या साईडच्या कडा येतात ब्राऊन कडा त्या कट करून घ्यायच्यात. चाकूने पाहू शकता अशा पद्धतीने अगदी सहज हलक्या हाताने ह्या कडा कट होत्यात. अशा पद्धतीने सर्व ब्रेडच्या मी कडा कट करून घेते. कडा कट करायचं कारण म्हणजे ते ब्राऊन झालेले असतात आणि त्या जर ह्याच्यात घेतल्या तर चव पण थोडीशी वेगळी लागू शकते आणि रंग पण चांगला येणार नाही. तर मी सर्व ब्रेडच्या कडा कट करून घेतल्यात आणि हे ब्रेड आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचेत. आणि आता ह्याचं चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला हातानेच. अशा पद्धतीने पाहू शकता अगदी सहज हलक्या हाताने छान असा चुरा होतो. तुम्ही हवं तर मिक्सरला पण फिरू शकता, पण त्याची काहीच गरज नाही. अगदी हातानेच व्यवस्थित होतं. मिक्सरला जास्त थोडंसं जरी जास्त फिरवलं तरी एकदमच बारीक होऊन जाईल. त्यामुळेच मी इथं हातानेच बारीक करून घेतलं आहे आणि अगदी 2 मिनिटात बारीक होतं. जास्त काही ह्याला मेहनत लागत नाही. आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला आता हे छान आता मळून घ्यायचं आहे. इथं हवं तर तुम्ही 1 चमचाभर मिल्क पावडर वापरू शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही कारण इथं मी फुल फॅटचं दूध घेतलं आहे. आणि आता ते थोडं थोडं टाकून आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1 खाटा दूध घालायचं नाही, थोडं थोडंच टाकायचं आहे, म्हणजे हवं तसं ह्याचा गोळा बनून तयार होईल. त्यासाठी पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध टाकून हे छान असं मळून घेते. ह्याला पण अगदी 2 मिनिटात मळून होतो. हे ब्रेडचे गुलाबजामू बनवण्यासाठी एकदम असे सोपे आहेत. आणि पाहू शकता ह्याचा मी छान असा गोळा बनवला आहे आणि दूध पण जास्त लागलेलं नाही. अर्धी वाटी दूध घेतलं होतं तर त्याच्यातलं बरंच उरलं आहे. अशा पद्धतीने छान असा डो बनवून घेतल्यानंतर आपल्याला आता हा डो एक साधारण 4-5 मिनटं झाकून ठेवायचं. आणि पाहू शकता दूध इतकं उरले आहे. एक अर्धा वाटी दूध घेतलं होतं. तर आता 1 वाटी मी त्याच्यावर झाकण ठेवते. एक 4-5 मिनटासाठी हे असेच भिजून देऊ. एक 4-5 मिनटानंतर मी झाकण काढले आणि पाहू शकतो अगोदरपेक्षा पण छान फुललं गेलं आणि एकदम असा स्मूथ असा गोळा बनला आहे. अजून एकदा मी साधारण 2 मिनटं छान आता मळून ते आणि 2 मिनटानंतर लगेच आपल्याला अशा पद्धतीचे तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे गुलाबजामू बनवून घेऊ शकता. अगदी सहज होतात आणि सर्व गुलाबजामू बनायला अगदी 2 मिनिटात बनून तयार होतात. जास्त वेळ ह्या गुलाबजामुला अजिबात लागत नाही. आणि आपल्याला गोळा छान असा बनवून घ्यायचा आहे, कुठंही त्याला क्रॅश राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने पाहू शकता सर्व गुलाबजामू बनवून घेतलेत. आणि आपल्याला लगेच आता गॅस कडवडायचं आहे, गॅस पेटून घ्यायचा आहे. गॅसवर एक कढई मांडली आणि कढई छान गरम झाली की आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे. तळायला सुद्धा तेल जास्त लागत नाही, अगदी थोडंसंच तेल टाकलं आहे पाहू शकता. आणि थोडंसं एक छोटासा गोळा टाकून पाहिला आहे आणि तेल छान गरम झाले. गरम तेल झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि लो गॅसवर आपल्याला आता हे गुलाबजामू टाकून घ्यायचे. इथं मी कढईत जेवढे बसतील तेवढे गुलाबजामू टाकून घेतलेत. आणि साधारण आपल्याला आता 2 मिनिट ह्या गुलाबजामुला अजिबात चमचा झाऱ्या काहीच लावायचं नाही, व्यवस्थित तळून द्यायचे. तर टाकल्या आपण जर गुलाबजामुला झाऱ्या चमचा लावला तर ते फुटू शकता. आणि 2 मिनिटानंतर पाहू शकता छान असे तळले गेले खालच्या साईडनी. आता मी पलटून घेते
पाहू शकता मी इथं चमच्याचाच वापर केला आहे, झाऱ्या नाही वापरला. चमच्याने व्यवस्थित असे पलटून घेता येते. सगळे गुलाबजामू छान पलटून घेतलेत आणि अलटी पलटी करून आता लो गॅसवरच छान असे तळून घ्यायचेत. पाहू शकता रंगसुद्धा सुरेख आलाय आणि दिसतेत ना खव्यासारखे गुलाबजामू असल्यासारखे. आता साधारण एक 4-5 मिनिटांनंतर गुलाबजामू छान दोन्ही साईडनी तळले गेलेत आणि मी आता चमच्यानेच ह्या झाऱ्यात गुलाबजामू काढून घेते, म्हणजे तेल व्यवस्थित असं निथळता येतं. पाहू शकता किती टम्म फुगलेत, अगोदरपेक्षा छान असे फुलले गेलेत आणि रंगसुद्धा पाहू शकता किती सुरेख आलाय. आता अशाच पद्धतीने राहिलेले गुलाबजामू पण तळून घ्यायचेत. अगोदर हे गुलाबजामू गरम गरमच आपल्याला पाकात मध्ये टाकून घ्यायचेत, म्हणजे पाक व्यवस्थित असा गुलाबजामूमध्ये मुरला जातो. आणि अशा पद्धतीने राहिलेले गुलाबजामूसुद्धा मी तळून घेतले. पाहू शकता किती कमी तेलात तळून झालेत आणि मस्त असे दिसतात ना. आपल्याला हे 3 तासासाठी असे झाकण ठेवून मुरून द्यायचे. साधारण 1-3 तासानंतर पाहू शकता गुलाबजामू व्यवस्थित असे मुरले गेलेत. ना खवा ना गुलाबजामू प्रीमिक्स ना मिल्क पावडर, तरीसुद्धा पाहू शकता किती छान असे गुलाबजामू बनवून तयार आहेत आणि अगदी रसरशीत असे झालेत. व्यवस्थित असा मुरला गेलाय. आता हे गुलाबजामू मी एका वाटीमध्ये काढून घेते. अशा पद्धतीचे गुलाबजामू एकदा नक्की बनवून पहा. बनवायला तर सोपे आहेतच, पण खायला पण तितकेच टेस्टी आहेत. रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून सुद्धा नक्की सांगत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. मी एक गुलाबजामू फोडून दाखवते. पाहू शकता व्यवस्थित असा पाक मुरला गेलाय, हे पहा. आणि लो गॅसवर तळिले की छान असे तळतात, पण अजिबात कच्चे राहत नाही. आपले ब्रेड गुलाबजामुन तयार आहेत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.